आपल्या सर्वांची अवस्था थोडीशी अशी आहे की हक्क सर्वांना हवेसे असतात आणि कर्तव्य म्हटलं की आपण काढता पाय घेतो. एखादी गोष्ट चांगली करायची असेल तर मग असं म्हणतो आपण की मीच का करू, आणि एखादी गोष्ट आपल्याला मिळणार असेल आणि मिळाली नाही तर आपल्याला असं वाटतं की मला का मिळाले नाही. याच्यावरच ही जी आपली वृत्ती आहे सर्वांचीच, याच्यावर काही ओळी मला सुचलेल्या आहेत त्या मी या ठिकाणी मांडते. कवितेचं शीर्षक आहे मला वाटेल तसेच. कर्तव्य करणे मला शक्य नाही, कर्तव्य करणे मला शक्य नाही, पण हक्क मी मागणार. कर्तव्य करणे मला शक्य नाही, पण हक्क मी मागणार. मला वाटेल तसेच मी नेहमी वागणार. मला वाटेल तसेच मी नेहमी वागणार. घेतले आहे मी शिक्षण, कळतो नफा तोटा मला. घेतले आहे मी शिक्षण, कळतो नफा तोटा मला. तोटा होऊ न देता नफ्यासाठी भांडणार. मला वाटेल तसेच मी नेहमी वागणार. पुढच्या कडव्यामध्ये छक्के पंजे जमतात मला, अंगात माझ्या 36 कला. छक्के पंजे जमतात मला, अंगात माझ्या 36 कला. या बोटाचा थुक्का क्षणात त्या बोटाला लावणार. या बोटाचा थुक्का क्षणात त्या बोटाला लावणार. सोंग घेऊन समाजसेवेचे ढोंगच मी करणार. सोंग घेऊन समाजसेवेचे ढोंगच मी करणार. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे ठेवणार. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे ठेवणार. मला वाटेल तसेच मी नेहमी वागणार. म्हणजे माणूस आपल्या घरामध्ये असेल किंवा सामाजिक स्थितीमध्ये असेल कशा प्रकारे वागतो. पुढे एका कडव्यामध्ये म्हणते कोण आई कोण बाबा. कोण आई कोण बाबा, कोण ताई कोण दादा. कोण आई कोण बाबा, कोण ताई कोण दादा. माझ्या हितालाच मी सदैव जागणार. मला वाटेल तसेच मी नेहमी वागणार. आणि शेवटच्या कडव्यामध्ये राजकारणावर शेवटचं कडवं चित्रित केलेलं आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मी कधीही जाणार. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मी कधीही जाणार. रंग बदलून सरड्यासारखे थाटात तिरंगा फडकवणार. रंग बदलून सरड्यासारखे थाटात तिरंगा फडकवणार. मला वाटेल तसेच मी नेहमी वागणार. कर्तव्य करणे मला शक्य नाही, पण हक्क मी मागणार. मला वाटेल तसेच मी नेहमी वागणार. मला वाटेल तसेच मी नेहमी वागणार. धन्यवाद.